सेकंड बॉल अक्रॉस द लाईन, फटका दर्जेदार मिड विकेटला. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आघात कपिलच्या बॅटमधून येतोय, खणखणीत षटकार. त्यानंतर पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण पाहतो इथवर केला जातो. रामदासजी घरत साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकी आपण पाहतोय. त्यानंतर अंजपगावचे पोलीस पाटील देखील तिथवर आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकली आहे. नाणेफेकी जिंकली आहे. मार्केवाडी टीमनं निवडले क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलंय गणगाव टीमला बॅटिंगसाठी. विनंती करतो की लगेचच आपण तयार राहा. 5 षटकांचा सामना असणार आहे, नोंद घ्यायची. तदनंतर जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. चौथा बॉल या वेळेस देखील अक्रॉस द लाईन, आणखी एक दर्जेदार फाईन लेगला मनसुबा बनवला. कपिलने झोकून दिलं आणि आलाय दर्जेदार षटकार. एकसष्ट धावसंख्येच्या बाटलागाला प्रतिउत्तर आपण पाहतोय. विचार करायला गेलं तर 12 धावा आता धावफलकावरती. 4 चेंडू नक्कीच इथून फेकून झाल. गोलंदाजी बार्कवरती आपण पाहतोय सुधाकर आहेत. पाचवा बॉल कार्पेट लेवल अक्रॉस द लाईन, पुन्हा फटका. यावेळेस एक धाव जोडली जाते. थोडीशी मिसफिल्ड, उचलला फायदा. एकेरीचं कन्व्हर्जन आपण पाहतो केलंय दुहेरीमध्ये. 2 धावा इथून जोडल्या जातील. तदनंतर निखिल तिखंडे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थित आहात. या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. षटक संपल्याचा इशारा येईल. लास्ट बॉलवरती आपण पाहतो कुठल्या प्रकारची धाव घेता येत नाही. पहिल्या षटकाची होती समाप्ती. टोटल जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावरती. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्यक्तिमत्व आपण पाहतोय आदरणीय सुदामदादा मिणमिणे उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण देखील टॉस बॉक्सकडे या. या स्पर्धे ठिकाणी आपला यशोदित मानसन्मान केला जातो. या सन्मानाचा आपण स्वीकार करा. विनंती करतो अंजप टीमचे कॅप्टन मारुती दादा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथवर करायचा. अंजप गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतो इथवर उपस्थित पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप आभार. तदनंतर वामनदादा जोगले देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉसबॉक्सकडे या. आपला देखील या स्पर्धेमध्ये सन्मान केला जातो. या स्पर्धे ठिकाणी आपण देखील उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. इथे यावेळेस पहिलाच बॉल शरीराचा वेध घेत असताना डेंजर झोनकडे बहुतेक कपिल. डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळतो. चांगलं आपण पाहतो बॅकअप देखील मिळत असताना एक सिंगल नक्कीच चोरली जाईल. इथून सेकंड ओव्हरला सुरुवात आपण पाहतोय एकेरी धावेने केली जाते. टोटल 15 या आकड्यावरती विचार करायला गेलं तर अद्यापर्यंत कुठली विकेट मैदानाच्या बाहेर आलेली नाही आहे. तदनंतर अविनाशदादा थोरवे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉसबॉक्सकडे या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आणि इथं आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर विनंती असेल अंजप गावातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील तदनंतर वरिष्ठ नागरिक इथवर उपस्थित असाल तर आपण देखील अगदी आदरानं
मानानं सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. यावेळेस कपिलच्या बॅटमधून यूज आर हँडसम दर्जेदार दर्जेदार मिड विकेटला फटका पाहायला मिळतोय. षटकार येत असताना पाहायला मिळतोय. तदनंतर नितीन दादा जोगळे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान इथवर केला जाईल. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉसबॉक्सकडे या. संघाचे कर्णधार मारुतीदादा माळी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सर्व मान्यवरांचा यशोचित सत्कार केला जातो. सर्वच मान्यवर इथवर उपस्थित झाले. तदनंतर या कार्यक्रमाची शोभा वाढवली, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल खरंच सर्वच मान्यवरांचं खूप खूप आभार. जाऊया मॅचकडे. आलाय सेकंड बॉलवरती दर्जेदार षटकार. 7 चेंडू वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळी साकारत असताना कपिल यावेळेस तितपत चांगला चेंडू बॅटवर आला नाहीये. यष्टीरक्षक शैलेश थोडेसे पाहतोय लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. एक सिंगल नक्कीच तिथून कंप्लीट झाली. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. ऋतिकच्या बॅटमधून धावता क्षेत्ररक्षक पाठलाग करतील तोपर्यंत कंप्लीट झाल्या. टोटल 2. तिसरीचा प्रयत्न इथवर केला जात नाहीये. 2 धावा नक्की झाल्या. 2च्या मदतीने टोटल पोहोचेल आता 24 या आकड्यावरती. येणाऱ्या 20 चेंडूवरती आणखी 37 धावसंख्येची गरज वंजारपाडा टीमला आपण पाहतो. 20-37चं समीकरण मैदानाच्या आत. 5वा बॉल अक्रॉस द लाईन फटका जबरदस्त लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना पाहायला मिळतील डावकुऱ्या आताचा ऋतिक. आता यावेळेस हावी होत असताना आलाय आशेचा हा षटकार. स्ट्रॅटेजी वापरली गेली आहे वंजारपाडा टीमकडून. पाठवला मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या आताचा फलंदाज ऋतिक आणि यावेळेस फटका दर्जेदार. 3 चेंडू 9 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. वैयक्तिक खेळत असताना ऋतिकला ऑन स्ट्राईक बनवल्यात अद्यापर्यंत 30 धावा. अजूनही पाहायला गेलं तर 31 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी वंजारपाडा टीमला. सेकंड स्पेल आपण अनुभवतोय गोलंदाजी बार्कवरती. मिलिंद लास्ट बॉल पुन्हा अक्रॉस द लाईन. यावेळेस पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न मिलिंदच्या माध्यमातून. यस लगेच ती मिस होत असताना पाहायला मिळाला. पंचांनी लगेच दंडित केलं. वाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती ॲड होईल. आमच्या ऑफिशियल आपण पाहू शकाल किरण सर यावेळेस चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये साकारत असताना पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा आपण पाहतो आणखी एक अतिरिक्त धाव खर्च करत असताना निशाणा साधला जातोय त्या लेगेस्टीवरती. परंतु आपण पाहतो तितपत चांगली लाईन अँड लेंथ गोलंदाजाकडून पाहायला मिळत नाही. ऋतिक देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यानं स्ट्रॉंग झोनकडे यावेळेस फटकेबाजी करण्याचा मनसुबा राखला जातोय ऋतिककडून. अयशस्वी फटके 2 धावा नक्कीच पाहायला मिळतात. टोटल 32 या आकड्यावरती. लास्ट बॉल फसवण्याचा प्रयत्न इथे केला आहे. क्षेत्ररक्षकामध्ये कॉलिंग कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळतंय. मिसफिल्ड आणि इथे बनल्या जातील टोटल 4. टोटल मैदानाच्या आतमध्ये 6 धावा इथवर कमवल्या गेल्या. 22च्या स्वरूपात आलेली चौकार 2 धावा. थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळत आहेत ऋतिक.
थोडेसे दुखापतग्रस्त आहेत अगदी आपण पाहतो. मैदानाच्या बाहेर येत असताना चांगली कामगिरी ऋतिकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला गेला ना तर भाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती नाईट मॅचेसमध्ये ऋतिक जल्लोष करत असताना ज्यावेळेस त्याचा तोल सावरला नाही ना त्यावेळेस त्याला ती जखम झाली आणि अजूनही ती जखम त्याला थोडीशी अडथळा निर्माण करत असताना पाहायला मिळते. आता देखील त्याच परिस्थितीमध्ये वंजारपाडा टीम न्यू बॅटर आता दाखल होत आहेत. प्रतीक 38 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर प्रतीक पोहोचत आहेत. ऋतिक बागारी आले. कपिल पहिल्याच बॉलवरती क्षेत्ररक्षक नाही आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्षेत्र निवडत असताना पाहायला मिळत आहेत कपिल. दर्जेदार चौकार. क्रिकेटचं कौशल्य आपण पाहतोय आता कपिलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघ कर्णधाराने सोपवलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असताना आरोही 11 वंजारपाडा टीमला विजयाच्या दिशेने मार्गस्थ करत असताना आपण फटकेबाजी पाहतोय कपिलच्या बॅटमधून. विजयासाठी आपण पाहतोय अजून येणाऱ्या 17 बॉलवरती 19 धावसंख्येची गरज आहे आणि वैयक्तिक 9 चेंडू 25 या आकड्यावरती कपिल ऑन स्ट्राईक. आणखी एक समोरच्या दिशेला दर्जेदार फटका. वेगाने धावता क्षेत्ररक्षक चेंडू थांबवू शकणार नाहीयेत. एका मागोमाग एक आणखी एक दर्जेदार चौकार. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यानं कपिल फटकेबाजी करतोय. पाहायला गेला तर 61 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलं आणि त्या 61 धावसंख्येच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना वैयक्तिक 29 आपण पाहतोय बनवल्यात. यावेळेस अक्रॉस द लाईननं खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला परंतु चेंडू आणि बॅटचा तितपत संपर्क पाहायला मिळत नाही. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मोडक सरांचं देखील आगमन होतं. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फक्त एक सिंगल आता थांबवण्याचा प्रयत्न. समीकरण पाहायला गेलं तर 14 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. इथून जर का सिंगल डबलवरती जर का फोकस केलं तर नक्कीच विजयाच्या समीप पोहोचू शकते वंजारपाडा टीम. मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर मात्र पोहोचलेत वंजारपाडा टीमचे. प्रतीक स्ट्रायकरवरती आपल्याला संधी आहे प्रतीकच्या वाट्याला. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. चांगल्या लाईनवरती फेकतायत. डॉट बॉलची सांगता 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची विकेट मैदानाच्या आतमधून बाहेर आलेली नाही आहे. जमेची बाजू पाहायला गेलं तर खूप चांगली आहे. स्ट्रॅटजी मैदानाच्या आतमध्ये राखली गेली आहे वंजारपाडा टीमकडून. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये स्वतःला सावरू शकले नाही आपल्या टीमला सावरू शकले नाहीत. चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. दर्जेदार चौकार. तीन षटकांचा खेळ इथवर समाप्त झाला. आता समीकरण बनतंय अगदी सोपं समीकरण. आता वंजारपाडा टीमसाठी येणाऱ्या 12 बॉलवरती बनवायच्यात फक्त ना फक्त 10 धावा. 51 धावसंख्येपर्यंत मजर मारली आहे अद्यापर्यंत वंजारपाडा टीमनं. इथून अगदी विजयाच्या समीप म्हणायला हरकत नाही वंजारपाडा टीम. विनंती असेल जास्तीचा विलंब लावू नका. लगेचच मॅचला सुरुवात करा. 2 दिवसांचं हे अंजपकरांचं अद्भुत असं आयोजन आपण पाहतोय. गेल्या 16 वर्षांची परंपरा 16व्या पर्वात आपण पदार्पण केलं. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच आपण अनुभवतोय. उद्घाटनीय सामना. दोन्ही टीम संघर्ष करते परंतु सध्या कपिलची फटकेबाजी मागात ठरत असताना पाहायला मिळते सुगवेकरांसाठी. 12 चेंडू 10ची गरज आहे. आता गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन शैलेश येत आहेत. यावेळेस फटका दर्जेदार. पुन्हा गॅप सिलेक्शन परंतु डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सोबतीला प्रतीक आहे म्हटल्यानंतर तितकी खराब परिस्थिती वंजारपाडा टीमवरती येणार नाही. कारण सातत्याने या बॅटरचा विचार केला तर एक वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
यावेळेस फटका प्रतीकच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने धावता क्षेत्ररक्षक. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. फील्ड फेकी तोपर्यंत दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी पाहायला मिळतोय. 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्या. संयमानं क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये मॅच फिनिश करण्याच्या इरादाने आपण पाहतोय. बॅटिंग प्रतीक देखील करत असताना. तिसरा बॉल या बॉल चांगल्या टप्प्यावरती गुडलँड स्पॉटवरती चेंडू बाउन्स होत असताना पाहायला मिळाला. सुखबे टीमचा शैलेश देखील तितका चालाकीचा आणि चातुर्याचा गोलंदाज आहे. आता ते चातुर्य मैदानाच्या आतमध्ये वापरले गेलं. थांबवण्याचा प्रयत्न. आता समीकरण 9 चेंडू 7ची गरज. तदनंतर सुचित दादा धुळे देखील उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये समीर. फील्ड फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल पाहायला मिळते. स्ट्रायकरवरती येतात कपिल. विचार करायला गेला तर वैयक्तिक 13 चेंडू 30 या धावसंख्येवरती आणि आता गरज षटकाराची. 6 धाबेनं कपिल मॅच फिनिश करणार का? पहिला सामना आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन समोर फटका दर्जेदार. तितपत चांगलं. फटक्यामध्ये थोडी ताकद कमी पडली. तितकं चांगलं फटका पाहायला मिळत नाही. एक सिंगल नक्कीच इथे आड होत असताना पाहायला मिळते. टोटल पोहोचते 56 या आकड्यावरती. 56 धावफलकावरती आहेत. बडबाईच्यात अजूनही विजयासाठी 5. लास्ट बॉलवरती फटका दर्जेदार. थोडेसे मागे राहिले क्षेत्ररक्षक. खूप चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी विचार करायला गेलं तर लेझी क्रिकेट इथून डिमांड केली गेली तिसरीची आणि 3 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. आता येणारे 6 चेंडून अवघ्या 2 धावसंख्येची गरज विजयासाठी आरोही 11 वंजारपडा टीमला.